37.75. माझं नाव दीपाली देशमुख आहे। मी आळंदीवरून आली आहे। तिथे देऊला माझे दीर राहतात, त्यांच्या रेफरन्सने मी डॉक्टर लोहार यांच्याकडे आलेली आहे। मला म्हणजे कणकण, ताप आणि सारखं चक्कर येणं अशी माझी प्रकृती राहते। त्या डॉक्टरच्या सल्ल्याने त्यांच्याकडे आशा घेऊन आली आहे। बघूयात ट्रीटमेंटमध्ये काय होते। काय काय त्रास होतो तुम्हाला? मला सारखं चक्कर येतात, कणकण भासते, त्यानंतर पोटात कळा येतात थोडं, आणि त्यानंतर मला दम्याचा त्रास आहे आणि श्वास घ्यायला त्रास होतो। अशा प्रकारची माझ्या समस्या आहेत। तुम्ही जॉब करता का? हो, मी जॉब करते आळंदीला। मी ॲज अ टीचर म्हणून जॉब करते आळंदीला। इयत्ता 8वी 9वी 10वीला शिकवते आणि शिकवत असताना मला जे काही माझं ब्लॅकबोर्ड आहे, तर ब्लॅकबोर्ड जेव्हा मी क्लीन करते त्यावेळेस त्या डस्टने मला त्रास होतो। 40.75 आलं तेव्हा 37 होतं। नमस्कार, मी दीपाली देशमुख आहे। मी आळंदीवरून इथं आलेली आहे डॉक्टर लोहार सरांकडे। माझ्या धीरांच्या रेफरन्सने मी सरांकडे आले होते। ज्या दिवशी मी सर्वप्रथम आले त्या दिवशी माझं वजन हे 37 किलो होतं। त्यानंतर डॉक्टरने सांगितले की ब्लड वगैरे चेक करा, सोनोग्राफी करा। त्यानंतर ब्लड वगैरे टेस्ट केले, सोनोग्राफी केली। ब्लडमध्ये बरेचसे इश्यूज आले, ब्लड कमी होतं, त्याच्यानंतर पोटामध्ये खूप सारे इन्फेक्शन होतं। त्यानंतर डॉक्टर सरांनी मला 3 दिवसाची ट्रीटमेंट दिली। त्या 3 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या जी शारीरिक क्षमता आहे ती ग्रोथ व्हायला लागली, वाढायला लागली। त्याचबरोबर माझी जी इम्युनिटी पॉवर आहे, रोगप्रतिकारक क्षमता आहे, त्याचासुद्धा विकास झाला। त्यानंतर माझी जी कार्य करण्याची क्षमता आहे, मला अगोदर दम्याचा त्रास होत होता। ज्यावेळेस मी रस्त्याने चालायची तेव्हा मला धाप लागायची, चालायला त्रास व्हायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा, सारखं पोटामध्ये टोचत होतं। तर आता असा कुठल्याही प्रकारचा मला त्रास जाणवत नाही आहे। त्याचबरोबर काम करण्याची क्षमता वाढली आहे। जेवण मला जात नव्हतं, आता मला जेवण्याची इच्छा होती आहे, जेवण बऱ्यापैकी जात आहे आणि माझं वजन हे कमीत कमी 3 ते 4 किलोनी वाढलेले। आणि माझ्या धीरांचे मी धन्यवाद करते की त्यांनी मला या सरांकडे आणलं। त्याचबरोबर सरांचे सुद्धा मनापासून धन्यवाद की त्यांनी मला एवढी चांगली ट्रीटमेंट दिली आणि मला माझी कॅपॅसिटी पॉवर वाढवली, माझी रोगप्रतिकारक क्षमता वाढवली। धन्यवाद।